नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। बाळा, आज ह्या व्हिडिओकडे अजिबात दुर्लक्ष करू नको। हा व्हिडिओ तुझ्या समोर असाच आलेला नाही। हा एक दैवी संकेत आहे। ईश्वराची, शिवशंकर श्री महादेवांची इच्छा आहे। हा व्हिडिओ पाहिल्यामुळे, व्हिडिओतील कथा मन लावून पूर्ण ऐकल्याने तुझ्या जीवनावर मोठा परिणाम होणार आहे। तुझ्या जीवनातील सर्व दुःख, संकट नाहीशी होणार आहेत। तुझ्या ज्या मनोकामना, तुझ्या इच्छा, ज्यांचा तू विचार करत आहेस, त्या सर्व इच्छा, तुझी सर्व अडकलेली, अडचणीत सापडलेली कामे पूर्ण होणार आहे। फक्त तुला त्याच्यासाठी एवढंच करायचं आहे की ही कथा पुढे न ढकलता, दुर्लक्ष न करता संपूर्ण ऐकायची आहे। व देवाने तुझ्यासाठी या कथेमधून पाठवलेला संदेश, विचार, सल्ला लक्षात घेऊन तो अंमलात आणायचा आहे। तर मग ही कथा संपूर्ण ऐक। त्या अगोदर या व्हिडिओला सबस्क्राईब व लाईक करून कमेंटमध्ये हर हर महादेव असे टाईप करा। चला, मी तुमचा जास्त वेळ न घेता या कथेला सुरुवात करत आहे। या कथेचं नाव आहे शिवशंकरांची भक्ती, भक्ताला मिळाली संकटातून मुक्ती। एक मोठ्या नदीकिनारी एक छोटस 1200 ते 1500 लोकवस्तीचं गाव वसलेलं होतं। त्या गावामध्ये नारायण नावाचा एक गरीब तरुण राहत होता। तो मोलमजुरी करून आपली व कुटुंबाची उपजीविका भागवत होता। नारायण हा महादेवाचा निसीम भक्त होता। तो महादेवांची नित्य नियमाने पूजा करत असे। परंतु त्याच्या आयुष्यातील संकटे, अडचणी काही केल्या दूर होत नव्हत्या। गरिबी त्याच्या पाचवीला पुजलेली आहे की काय असे नारायणला नेहमी वाटायचे। तरी सुद्धा तो महादेवाच्या भक्तीमध्ये खंड पडू देत नसे। असेच एके दिवशी संध्याकाळच्या वेळी तो आपल्या झोपडीसमोर बसून आभाळाकडे बघून देवाशी बोलत असतो। हे महादेवा, माझे संकट संपेल का? घरात अन्न नाही, कुटुंब उपाशी आहे, माझ्या प्रयत्नांना यश का मिळत नाही? त्यावेळी गावातीलच काही नास्तिक लोक रस्त्याने जात असतात। ते नारायणच्या अवस्थेकडे पाहून त्याची चेष्टा, हेटाळणी करतात। नारायणा, तुझी पूजा, महादेवाची भक्ती तुझ्या संकटावर, तुझ्या उपासमारीवर उपाय नाही वाटतं। देव कुणाच्या भुकेसाठी अन्न पाठवत नाही रे, अशी नारायणची हेटाळणी करून ते गावातील नास्तिक लोक पुढे निघून जातात। परंतु गावकऱ्यांची ही चेष्टा, हेटाळणी नारायणच्या मनाला लागते, बोचते। तो खूप दुःखी होतो। असाच त्या रात्री नारायण व त्याचे कुटुंब उपाशीच झोपी जाते। दुसऱ्या दिवशी परत नारायण सकाळी उठून गावातील महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवांची पूजा करून देवासमोर आपल्या संकटाचं, उपासमारीचा गाऱ्हाणा मांडतो। महादेवाचे दर्शन घेऊन मंदिराबाहेर पडतो। त्याच्या मनामध्ये खात्री असते की आपले शिवशंभू महादेव ह्यातून काहीतरी मार्ग नक्कीच काढतील। नारायणला कालच माहिती झाले होते की गावात कोणीतरी एक सिद्ध पुरुष, साधू महाराज आलेले आहेत व ते साधू महाराज शिवभक्त असून मंदिराशेजारीच एका झाडाखाली साधू महाराज महादेवाची भक्ती, तपश्चर्या करत असून नारायणला मंदिराच्या बाहेरच ते तेजस्वी संत साधू महाराज झाडाखाली बसून ध्यानमग्न दिसतात। त्यांना पाहून नारायणच्या मनामध्ये विचार येतो की महाराजांना आपले संकट, उपासमारीबद्दल सांगून पाहावं। ह्यासाठी काही उपाय, मार्ग, महादेवांची विशेष सेवा वगैरे ते सांगतात का ते पाहावं म्हणून नारायण साधू महाराजांजवळ जातो। त्यांना वाकून नमस्कार करतो व आपली कर्मकहाणी सांगतो व साधू महाराजांना विचारतो, स्वामी, माझे संकट, उपासमारी, गरिबी, दारिद्र्य दूर करण्याचा उपाय काय? साधू महाराज सिद्धपुरुष, ज्ञानी महाराज होते। त्यांना नारायणची सर्व कहाणी लक्षात येते।
व साधू महाराज नारायणला त्याच्या संकटावर, गरिबी, दुःख, दारिद्र्य दूर करण्यासाठी एक उपाय सांगतात. साधू महाराज नारायणला सांगतात, महाशिवरात्र जवळ आली आहे. तू महादेवाचा निस्सीम भक्त आहेस. महाशिवरात्रीचा उपवास कर. मंदिरामध्ये महादेवाला रुद्राभिषेक कर आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा सूर्य मावळतीला येईपर्यंत जप कर. महादेव तुला नक्की प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील. तुझं दुःख, दारिद्र्य, संकट, गरिबी दूर होईल. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल. साधू महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नारायण महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास ठेवतो. मंदिरामध्ये शंकराला रुद्राभिषेक करतो व ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप सुरू करतो व महादेवाला आपलं दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकट दूर करण्याचा साकडं घालतो. त्याचा ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप चालूच असतो. सूर्य मावळतीच्या वेळेला सांज समयी मंदिरामध्ये दिव्य प्रकाश पडतो. भगवान शिवशंकर नारायण समोर प्रगट होतात व नारायणला म्हणतात, नारायण, तू निष्ठेने माझी भक्ती केलीस. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून मला प्रसन्न केलेस. आजपासून तुझी दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकट सर्व संपले. तू आनंदात राहा असा आशीर्वाद देतात. देऊन भगवान शिवशंकर क्षणार्धात लुप्त होतात. नारायण महादेवांचा आशीर्वाद घेऊन मंदिराबाहेर साधू महाराजांना हे सांगण्यासाठी बाहेर पडतो. तर काय आश्चर्य, साधू महाराज तेथून लुप्त झालेले असतात. त्या वृक्षाखाली साधू महाराजांचा मागमूसही नसतो. नारायणला साधू महाराज कुठेच दिसत नाहीत, परंतु तिथे त्याला कापडाचं एक गाठोडं सापडतं. साधू महाराजांची आठवण म्हणून नारायण ते कापडाचं गाठोडं घेऊन घरी जातो. थोड्याच दिवसानंतर नारायणचे सर्व संकट, दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होते आणि तो सुखसमृद्ध होतो. नारायणने एक छोटंसं टुमदार घर बांधलेलं असतं. घराशेजारीच त्याने महादेवाचं एक छोटंसं मंदिर बांधलेलं असतं. गावातील सर्व लोक हे कौतुकानं पाहत असतात व आपापसात म्हणतात, हे बघा, नारायणचं आयुष्य बदललं. खरंच नारायणवर महादेवांची अपार कृपा आहे. हे सगळं याची देहा, याची डोळा बघून, ऐकून नारायण भारावून जातो. हर हर महादेव, हर हर महादेव असा जयघोष करतो. त्याच्यासोबत गावकरीही हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव चा जयघोष करतात. जशी या कथेमध्ये नारायणने महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून महादेवाला रुद्राभिषेक केला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा अखंड जाप केल्याने भगवान शिवशंकराची एका गरीब शिवभक्तावर कृपा होते. तशीच कृपा भगवान महादेव माझ्यावर, तुमच्यावर आणि सर्वांवर करोत, हीच शिवशंकराचरणी प्रार्थना. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. हर हर महादेव, 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 हर हर महादेव.